तर आजची सकाळ झाली सकाळी 11 वाजता, ऑलमोस्ट दुपार झाली असती. तर हां, मी लेट उठलो आहे कारण की रेस्ट द्यायची होती मला. आणि आजचा सकाळचा फर्स्ट मील करून झाल्यानंतर लगेचच मी पायावर वेट्स बांधलेत, कारण रिस्टार्ट डे 14. सो आज आम्ही जिमला तर जात नाही, खरं असं नाही की कार्डिओ पण बंद करायचा आज. आज कार्डिओ उलट मी डबल करायला ट्राय करतो आहे. सो मी पहिल्यांदा नदीवर गेलो, कारण की नदीवर जाऊस तोपर्यंत अर्धा निम्मा माझे दिवसाचे स्टेप्स कंप्लीट होतात. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ही जी समोर दिसायला आहे ही फिल्म टॉकीज आहे. आणि इथं मी आणि बाबा मिळून अराऊंड 200 मूवीज बघितलो आहे. खूप मजा येते. आणि आर के सिनेमाज पण आधी गुरु टॉकीजगतच दिसत होती. घरी आल्यानंतर दुपारचं मी जेवण केलं आणि दुपारच्या जेवणानंतर जी मला झोप लागली ती मी उठलोच नाही. संध्याकाळी डायरेक्ट कॉफी प्यायला उठलो, कारण की कॉफी आय लव्ह इट. आणि त्यानंतर एक ॲमेझॉनचं पार्सल आलं होतं, ते म्हणजे GNC ब्रँडचं प्युअर आयसोलेट प्रोटीन पावडर. ऑल्दो हे बघा, मी काय प्रो लेवल किंवा हे नाही आहे, मला प्रोटीन क्रिएटिनबद्दल आत्ता थोडंफार कळायला लागले. सो माझ्यासाठी हे नवीनच आहे. असं काय नाही मी कुठला प्रो आहे जो तुम्हाला रेकमेंड करू शकेन. हे मी पण ट्राय करवलं आहे आणि मला हे ट्राय करायचं की हे चांगलं आहे की वाईट आहे. ऑल्दो माझ्या बॉडीला ते सूट होईल का नाही होईल मला खरंच माहीत नाही. ह्याच्यावर मी खुश व्हायला पाहिजे की नाराज व्हायला पाहिजे की मी हे घालो आहे. बाय द वे, बक्षोदी असेल, मी मेडिटेशन डेली करालो आहे. सो मेडिटेशनमध्ये नो कॉम्प्रोमाइज. रात्रीच्या जेवणासाठी नॉर्मल जेवण. सो आजच्या दिवसाच्या 17,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.